आणि मायेचा हात असं म्हटलं जातं। आज दीपस्तंभाचा हा पहिलाच पुरस्कार आहे आणि माझ्या आयुष्यातला सुद्धा मला माझ्याच लोकांनी दिलेला आणि माझ्या घरचा हा पहिला पुरस्कार आहे। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लहानपणी काय म्हणत होते किंवा आपण कसं जगलो हे लपवून ठेवण्याकडे लोकांचा कल असतो। मला पिंजरी म्हणत होते किंवा मी नकोशी होते हे सांगण्यात काही मोठे पण नाही। तर मला वाटतं मी जे लिहिलं आहे किंवा मी जे काही त्या लेखनाच्या माध्यमातून माझ्या शैक्षणिक याच्या माध्यमातून मी काम करते ते यासाठी की जे पिंजरी पण माझ्या नशिबात आलं, जे मला भोगावं लागलं ते कुठल्याही मुलीला भोगावं लागू नये, कुणालाही पिंजरी या शब्दाला समोर जाऊ लागू नये। कारण आजही मराठवाड्यात इकडे पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती फार बरी आहे। मराठवाड्यात जर पाहिलं तुम्ही तर अजूनही बायकांचं जगणं आणि त्यातल्या त्यात मुलींचं जगणं हे खूप दुरावस्था आणि वाईट आहे। आता जागृती होते पण तरीही अधिक जागृतीची गरज आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने मराठवाडा हा भाग आम्ही डोळ्यासमोर ठेवून तिथे काम करतोय। रिपिटेशन होईल पण 2च मिनिटात परत सांगते की जे शैक्षणिक काम आहे किंवा जे साहित्यिक काम आहे मला वाटत नाही मी फार काही मोठं करते किंवा करायला पाहिजे, पण त्यातनं समाजात एक संदेश जावा अशी माझी अपेक्षा असते। आज मला खूप आनंद झाला। तो दुहेरी आनंद यासाठी होता की आपण ज्या विद्यार्थिनी घडवतो त्या विद्यार्थिनीचा सुद्धा आज आपल्या सोबत सत्कार होतोय। मला सुनीता धम्मकीर्ती ही माझी विद्यार्थिनी आहे आणि मला खूप आनंद होतो की आपल्या हातून अशा विद्यार्थिनी घडतायत की ज्या पुढे जाऊन काहीतरी स्वतःच एक वेगळं कर्तृत्व सिद्ध करतायत आणि हे जे काही आहे हे रोप आपण जे लावलेलं आहे किंवा जे काम करतोय ते समाजात पुढेही पसरत जावं अशी एक सदिच्छा असते। सर या निमित्त सांगायला फक्त एकच वाटतं की आपलं जे काम आहे मराठवाड्यामध्ये तर प्रामुख्याने खूप लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। शेतकरी जे आहेत कर्जबाजारी आणि असे कर्जबाजारी शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतात त्यावेळी तो एकटा सुटतो पण त्याचं घर, त्याची बायको, त्याची मुलं यांच्यावर जी वाईट परिस्थिती निर्माण होते त्यातनं आपण काय करू शकतो। आणि आम्ही जे काम करतो सर तर आम्ही चौकागावात एक काम केलं होतं आणि त्यामध्ये एकाच गावामध्ये म्हणजे बहुजन दलित समाजातल्या 30 महिला विधवा आहेत आणि 30च्या 30 महिलांच्या पतींनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहे। आणि ज्यावेळी आम्ही ते काम करायला लागलो आणि तो प्रश्न बाहेर काढला त्यावेळी शासनाचं सुद्धा तिकडे लक्ष गेलेलं आहे आणि त्यानंतर शासनाने तिथे जाऊन परत आता त्या स्तरावर ते काम करतायत। माझ्या पिंजरी या कादंबरीचा विषय सरांनी सांगितलेलाच आहे। एक मुलगी आहे जी जन्मलेली आहे आणि जिथे काही नाहीच आहे घरामध्ये तरी सुद्धा वंशाला वारस मुलगा पाहिजे असं त्या दारुड्या वडिलांचं म्हणणं आहे आणि जन्मल्याबरोबर या मुलीला फेकलं जातं। फेकल्यानंतर ते छोटासा मासाचा गोळा लोकांना वाटतं की मेलेला आहे, पटकन काही जास्तीचं कटकट होण्यापेक्षा पटकन पुरून टाकलेलं बरं। पण निसर्गाचा चमत्कार माहिती नाही काय होतं सर आणि ती मुलगी जगते, शिकते। सरांनी जसं सांगितलं की 12वीला असताना सगळी पुस्तकं विहिरीत फेकली जातात वडिलांकडनं, तरी परीक्षा देते आणि कॉलेजमध्ये पहिली येते। ज्यावेळी पहिली येते आणि कॉलेजकडून पत्र येते की तुमच्या बालकांचा आणि मुलीचा सत्कार आहे त्यावेळी वडील सांगतात की जर गेले सत्कारानंतर पाय मोडून ठेवेल आणि आईला आणि त्याला यथेच्छ मार देतात। त्यावेळेस आईचं एक वाक्य आहे की एका जत्राने देव म्हातारा होत असतो। माझ्या पोरीच्या नशिबात असतील तर तिला असे भरपूर सत्कार मिळतील आणि आज या सत्काराने माझ्या आईचं स्त्रिया शिकल्या की स्त्रिया क्रांती करतील, स्त्रिया खूप म्हणजे उच्च पदावर जातील। मला एक अनुभव आहे की न शिकता फक्त बाबासाहेब वाचून क्रांती जर कोणी करू शकत असेल तर ती आंबेडकरी आई आहे आणि ती आंबेडकरी आई माझ्या प्रत्येक समाजातल्या महिलेमध्ये मला दिसते आणि यांनीच आपला समाज जो आहे तो पुढे जाणार आहे। अशा आयांना आपण ताकद देऊयात आणि सर पुढच्या वर्षापासून एक आणखी पुरस्कार ऍड करा, आंबेडकरी आई। आणि हा आंबेडकरी आई म्हणजे मी घेईल। आपण मला इथे बोलवलं, आपला एक प्रेम स्नेह आणि हा एक आदराचा आणि आपलेपणाचा जो फील मला दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या पुढील कामासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। दिग्दर्शित केली आणि त्याही नाटकाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले 2 नाटकाला। मी शाळेमध्ये उपमुख्याध्यापक म्हणून पटवर्धन स्कूलमध्ये आहे, गेली 27 वर्ष काम करतोय। विज्ञान शिक्षक म्हणून आज पण काम करत असताना वैज्ञानिक उपकरण स्पर्धेमध्ये राज्य पातळीपर्यंत, तालुका जिल्हा राज्य पातळीपर्यंत जवळ 16 वेळा बक्षीस मी घेतले विज्ञान शिक्षक म्हणून। बरेचसे काम याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे। मला काही गावामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन
बरीचशी बाबासाहेबांची गीतं मी मुलांना त्यांच्याकडून म्हणून घेतो, काही त्याला प्रेरणा देतो. एका गावात गेलो होतो, तिथं सहज मुलांना विचारलं, 5-6 वर्षाची 7-8 वर्षाची मुलं होते, तू काय होणार, तू काय होणार, तू काय होणार म्हटल्यानंतर एका मुलीनं म्हटले, 6 वर्षाची मुली, तू काय होणार पुढं? तर मुली मला कलेक्टर व्हायचं आहे म्हटली. एका खेडेगावातली मुली. मी म्हटलं इथं बीज रुजलं आहे म्हटलं. 6 वर्षाच्या मुलीच्या मध्ये ज्यानं कोणी कलेक्टर व्हायचं बीज रुजवलंय, आता आमचं काम सोपं झालंय. आम्ही शिकलेल्या लोकांनी खरंच दीपस्तंभने खूप चांगला उपक्रम हा सुरू केलेला आहे. जे काही लोक पळत आहेत त्यांना अधिक गती द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. मी इथं एक जाहीर पुरस्कार करतोय माझ्या वडिलांच्या नावानं, की जे पालक आपल्या मुलांना अतिउच्च शिक्षण देतील, पुरस्कार म्हणजे जास्त शिक्षण देतील, माझ्या वडिलांच्या नावाने मी त्यांना 2-3 मुलांना पुरस्कार मी आजपर्यंत जाहीर करतो. त्याचा खर्च मी देईन. माझा मुलगा इंजिनियर इथं झाला आणि आज इंग्लंडमध्ये MS करायसाठी गेलेला आहे. आणि मग मलाही असं वाटतंय की इतरही मुलं अतिउच्च शिक्षण घ्यावं आणि आपल्या समाजामध्ये काम करावं किंवा निदान स्वतःचं तरी स्टेटस वाढवावं. एवढे जरी केलं तरी चिकार झाले. या निमित्ताने मी दरवर्षी 3 पालकांना रामजी बाबांच्या नावे पुरस्कार, रामजी बाबांनी बाबासाहेबांना घडवलं तसं आत्ताच्या पालकांनी आपल्या मुलांना घडवावं आणि अतिउच्च शिक्षण द्यावं, यासाठी मी 3 पालकांच्या पुरस्काराचे खर्च मी दीपस्तंभाकडे देते. त्यांनी निवड करावी आणि अशा उच्च शिक्षित मुलांच्या पालकांना असे पुरस्कार द्यावे. धन्यवाद. आणि आज जे पुरस्कारित आहेत त्यांचा गौरव केलेला आहे, या सगळ्यांना दिशा देणारे म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या वतीनं जे पुरस्कार देऊ करतोय, पुरस्कार दिलेले आहेत, गौरव केलेला आहे, याच्या निमित्तानं मी या सर्व पहिल्यांदा महापुरुषांना अभिवादन करतो. पाठीमागं जर चर्चा चालली असेल तर जरा थांबवा, माझी विनंती. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा जो उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहात. मला वारंवार वाटायचं आपल्या समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत ना, त्यांचा गौरव कधी करणार, त्यांचा सत्कार कधी करणार, आणि अशा आशयानं एक आयडियल मॉडेल आपल्यासमोर कधी उभं होणार, अशा अनुषंगानं दीपस्तंभ सांस्कृतिक संघाने या आर्थिक वर्षामध्ये ठरवलं आणि त्याच्यामध्ये माझे सगळे संचालक मंडळ आले. मी पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांनाच या संचालक मंडळासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवा. कारण सुरुवातीला एक असा चर्चा होती की कसं होणार, कन्फ्युजन असतं काही जणांच्यामध्ये, कसं होणार, कार्यक्रम कसा होणार, आणि त्या कार्यक्रमाला पैसे, हा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आपलं घर जर चालायचं असेल, घराची चूल पेटायची असेल तर त्याला लाकडं कुठं आहे, ती पेटवणार कोण, त्याची राख कोण काढणार, फुंकर कोण मारणार, अशा प्रकारच्या घरच्या चर्चा असतात. संस्थेमध्ये का होऊ नये, संस्थेमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं असतं. आणि वैचारिकता ही तिथं पुढे येते. आणि सगळ्यांनीच मान्य केलं की जर आपणाला फुंकर घालायचे असेल, फुकणी मारायची असेल चुलीला, तर त्याच्यासाठी लाकडेही मिळत असतील तर दीपस्तंभ पुढाकार घेणारच. त्याच्यामुळे दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या सगळ्या संचालक मंडळानं याला पुढे झाले आणि हा कार्यक्रम करूया. आणि मी तुम्हाला टाळ्या यांच्यासाठी वाजवायला लावल्या, कारण मी खरं सांगतो, टू बी फ्रँकली, गेली 4 दिवस मी इथे नव्हतो. 4-5 दिवस म्हणजे आठवडा म्हणायला हरकत नाही. गेल्या रविवारी मी गेलो होतो तामिळनाडूला, आणि तामिळनाडूहून काल रात्री मी आलोय. याची सगळी तयारी संचालक मंडळाने केलेली आहे.
त्याच्यामुळं एक जो प्रश्न तुम्हाला तयार होईल, याचा क्रायटेरिया कसा असेल, पुरस्काराचा, गौरवाचा, याच्यासाठी 2 कमिट्या स्थापन झालेल्या होत्या आणि या दोन्ही कमिटीनं आपापलं काम खूप चांगलं केलेलं आहे. आणि मला निश्चित एक गोष्ट सांगायला आनंदाची वाटेल, या सगळ्या पुरस्कारामध्ये जे पहिले पुरस्कारी जे आहेत, शैक्षणिक दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार, दीपस्तंभ सामाजिक पुरस्कार, दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार 2023 आहे हा. कारण इथून पुढे या घटना कायमपणे चालू राहतील तर त्याच्यासाठी 2023, 2024, 2025 असं येईल. त्याच्यामुळं जे काही वर्षातले तयार होतील मॉडेल आपले, त्या मॉडेलांचा सत्कार करायचा अशा अर्थानं जो काही कमिटीनं निर्णय घेतलेला तो होता. आणि त्या कमिटीचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की तुम्ही बेस्ट चॉईस निवडली समाजाची, कारण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहात. आणि ह्या दोन्ही कमिटीनं काम चांगलं केलंय आणि ते आपल्या समोर ते आता दिसलेलं आहे. आणि महिन्यात पहिल्यांदा मी हे पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत, आपणा सर्वांच्या वतीनं, दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या बरं का, मी अगोदर ही कोणाला द्यायचे असा एक प्रश्न तयार होतो. कोणाला म्हणजे कोणाला? जे दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे सभासद आहेत त्यांच्यापुरतं पहिल्यांदा विचार करूया. दीपस्तंभच्या बाहेर ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतलेली नाही त्यांच्यासाठी पुरस्कार द्यायचं, डोक्यात घ्यायचं नाही. कारण संस्था मोठी करायची आहे, जी बाबासाहेब आणि गौतम बुद्धांच्या मार्ग दिलेले जे आहे त्या मार्गावरून चालत असताना पहिल्यांदा त्या मार्गाचं अवलंबन करणारी माणसं पाहिजे आहेत. त्यांनाच पहिल्यांदा आपण घेऊया, बाकीचे असतील तर त्यांना टाळायचे. आणि म्हणून आपल्या समाजासमोर आपली माणसं जी आयडियल आहे त्यांना आपण पुरस्कार द्यायचा अशी जी कल्पना केलेली आहे. त्याच्यामुळे क्रायटेरिया कोणी विसरू नका. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे जे जे म्हणून सभासद असतील त्यातलीच माणसं निवडलेली आहेत. याचा सांगण्याचा उद्देश इतकाच, ज्याने ज्याने दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचं मेंबरशिप घेतलेलं नसेल त्याने आता घ्यावं. हे महत्वाचं आहे. संस्था कशी पुढे येणार? आणि तुम्हाला जर सत्कार स्वीकारायचा असेल, मर राबत असाल तर तुम्हाला जर सत्कार स्वीकारायचा असेल तर पहिल्यांदा दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे सभासदत्व स्वीकारा. अदरवाईज संस्था पुढे जाणार नाही आणि पुरस्कार तुम्हाला मिळणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही कल्पना ज्या होत्या, खूप बाबासाहेबांनी आपल्यासाठी तन आणि मन आणि धन हे तिन्ही आपल्यासाठी दिलेलं आहे. आपण काय करतो? आपण असं यदा कदाचित चर्चा चालू असते, ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. त्यानं कुठे लक्ष दिले? त्यानं आपल्या संस्थेचं कुठे लक्ष दिलेलं आहे? संस्था विरहित माणसं आहेत, म्हणून संस्थांच्या वतीने पारितोषिक घ्यायचं असेल, पुरस्कार स्वीकारायचा असेल तर त्यानं माझी पहिली विनंती असेल की दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचं जरी पुरस्कार तुम्हाला घ्यायचं नसलं तर कुठल्या तरी विहाराचं सदस्यत्व स्वीकारा. तिथं तुमचा सत्कार होईल. तिथं मी सांगेन सगळ्या विहाराचे जेवढे जेवढे असतील त्यांना मी सांगेन, कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की समाजाचे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर विहार हे एकमेव केंद्र असायला पाहिजे. आणि म्हणून हे समाजाचे जे प्रश्न सोडवणारे जे आहेत त्यांचा सत्कार दीपस्तंभनं करायचा हा निर्णय घेतला. आणि त्याच्यामुळे आपण त्यांना आज आपण आयडियल म्हणतो. आता बघितलेले आहात तुम्ही काही मुलं जे आहेत, तो जमणे तनिष्क कांबळे, मला आनंद वाटला की तो पुरस्कार घेऊन आलेला आहे. जगातले सगळे जेवढे जेवढे पुरस्कार आहेत आज त्यांना मिळेल तो मला दाखवलेला आहे. त्याचा सत्कार आपलं करणं आपली जबाबदारी आहे की नाही? आणि म्हणून त्याच्या पाठीवर हात टाकणं ही तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे आणि ती असायलाच पाहिजे. तरच आपल्यातला एक मुलगा उद्या दुसरा इथं तयार होईल, अन्यथा होणार नाहीये. आणि म्हणून ही जबाबदारी दीपस्तंभ सांस्कृतिक
सांस्कृतिक संघानं उचललेली आहे आणि आपणासमोर काही आयडियल तयार केलेले आहेत आणि ते आयडियल आलेत आणि त्या आयडियलने परत इथं आम्हाला सजेशन केलं की जी राहुल सबोधी सर आमचे मित्र आहेत, खरंच पहिल्यांदा एकदा त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. डायनेसिस घेऊन इथं आलेले आहेत. हे पुरस्कार स्वीकारताना सुद्धा त्याला तळमळ वाटायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी दुसरे कोणतरी असते तर डायनेसिस झाले, मी कसं येऊ, माझा प्रतिनिधी कोणतरी पाठवतो असं म्हटले असते, परंतु ते स्वतः इथं आले. अशा अर्थानं त्यांनी पुरस्कार इथं येऊन पुरस्कार स्वीकारला आणि त्यांनी रामजी बाबा आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार इथं डिक्लेअर केलेले आहेत. ते पुरस्कार दिले जातील दीपस्तंभाच्या मानाने. पण त्या पुरस्काराला पण मी एक अट घालेन, ज्यांना ज्यांना तो पुरस्कार मिळेल, ज्यांना ज्यांना तो पुरस्कार मिळेल त्यांच्यासाठी माझी अट असेल की त्यांनी बाबासाहेब जिथं राहत होते मंडणगड, आंबवडे मंडणगड तालुक्यामध्ये आंबडवे आणि दुसरं माझ्या डोक्यात जे आले तळेगाव दाभाडे, इथं बाबासाहेबांची घरं आहेत आणि मी तिथं स्वतः गेलेलो आहे. बघून मला तिथं वाटलं आपण आजोबांच्या घरी आलोय, बापाच्या घरी आलो. त्या परसामध्ये जरा जाऊन 5 मिनिटं बसावं. त्या 5 मिनिट आपणाला फील आल्याशिवाय राहणार नाही. कारण आज जे आपण आहोत, ज्या कपड्यामध्ये, ज्या भाकरी खातोय वगैरे, त्या सगळ्यावर बाबासाहेबांचं नाव आहे, सगळ्यांच्या. मग आपल्या आजोबी का जाऊ नये? त्या जाऊन यावं अशा प्रकारची कंडिशन असेल माझी त्यांच्यासाठी. आणि दुसरा आम्ही ज्यांना पुरस्कार दिला प्राध्यापिका डॉक्टर सुनीता बोर्डे मॅडम, त्यांनी पुरस्कार जो जाहीर केला आंबेडकरी आई, हा पुरस्कारही आम्ही स्वीकारतो तुमचा आणि पुढच्या वर्षी हा पुरस्कार देखील इथं जाहीर होईल. त्याची तुम्हाला वाट बघावी लागेल. परंतु त्याच्यासाठी आंबेडकरी आयानो लक्षात घ्या परत एकदा, हे पुरस्कार कशा कशासाठी तयार व्हायला लागलेले आहेत आणि असे पुरस्कार देऊन दीपस्तंभ सांस्कृतिक संघ मी घड्याळाकडे बघायला, कारण मला सचिवांनी टायमिंग दिले याच्याकडे बघा संपवायचं आहे काय, त्याच्यामुळे चिंता करू नका, 1-2 मिनिट बोलायचं असतं. बोलायला कुठंतरी हृदय मोकळं करायला लागतं. आउटलेट पाहिजे आहे. जर आउटलेट नसेल तर आताचे अटॅक यायला लागलेत बघा, अटॅक, त्याला आउटलेटच नाही. कुणाला सांगावं, कुणाला आपल्या मनात जे असतंय ते कुणाला तरी सांगावं, हे जर होत नसेल तेव्हा अटॅक येतो. आणि म्हणून मी सगळं सांगतोय सगळ्यांना, तर त्याच्यामुळे तुम्हीही सांगत चला. आणि अशा अर्थाने त्याच्यापासून आपली निवांतपणा घ्यायचा, आपल्याला आनंद जगायचा आहे आणि दुसऱ्याला जगवायचं आहे. बाबासाहेबांचं हे सूत्र आपल्याला स्वीकारायला लागेल. त्याच्यामुळे हे तिन्ही पुरस्कार हे चालू राहतील. हे पुरस्कार करण्याच्या पाठीमागचं कारण बोर्डे मॅडमने एक शब्द वापरला की घरचा. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आई आणि ताई याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आई आणि ताई, आई आणि दाईमध्ये खूप मोठा फरक असतो. कारण दाई ही मुलाला मोठं करते. दाई त्याला खाय उपयोग काय लागत असेल, जर ज्यांच्याकडे दाई असेल तर त्याला कुठं तर लागलं तर ती जखम बुरी करेल, पूर्ण करेल किंवा त्याला सदृढ करण्याचा प्रयत्न करेल. पण आई जी असते ना, तिच्या हृदयातून येत असतो शब्द, हृदयातून. काही वेळा शब्द पण येणार नाही पण डोळ्यात पाणी येईल. असं म्हणून आईचं काम या दीपस्तंभाला करायचं आहे आणि आई ही पुढं आहे. आता प्रत्येकाची फाट थोट आहे. त्याच्यामुळं दीपस्तंभाने हे जे पुरस्कार ज्यांना ज्यांना दिलेले आहेत ते पुरस्कार घेऊन फक्त त्याच्याकडे बघायचं नाहीये, तर त्याच्याकडे बघून पुन्हा प्रेरणा घ्यायची आहे. मरणाच्या शेवटच्या घटकेपर्यंत ही माणसं काम करावीत, अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे. ज्यांना ज्यांना ज्यांचा गौरव झालेला आहे त्यांचंही अभिनंदनच करतोय. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तींना मी मनापासून आभार मानतो. कारण इथं येऊन त्यांनी पुरस्कार स्वीकारला. जर कोणीतरी म्हटलं असतं ना की आमचा पुरस्कार घरी पोच करा, दीपस्तंभ त्याच्यात पुढे झालं नसतं. हे पण मी सांगतो. पुरस्कार ज्या वेळेला डिक्लेअर होईल तो
पुरस्कार इथंच दिला जाईल. त्याच्यामुळे इथून पुढच्या काही गोष्टी ज्या असतील या पुरस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार बघून आपल्या समाजाचं भलं करावं, जगण्याचं भलं करावं. कारण बाबासाहेबांनी जर एकट्याच बघितलं असतं भलं करण्याचं तर ते कदाचित या जगाचे सुद्धा राजे झाले असते. परंतु त्याने आपल्या समाजाकडे बघितलं. ही घटना तुम्हाला एक माहिती आहे, आपल्या स्वतःच्या मुलाच्या मृत्यूवेळी कफन नव्हतं म्हणतात त्याला, कफन म्हणजे कापडा जो गुंडाळायचा असतो मृत आपल्या मुलाला, एक बाप मुलाला देऊ शकत नाही, पण बापाने एवढं केलंय की माझी सगळी मुलं भविष्य काळातली आहेत, या कुठल्याही मुलाला कफन मिळणार नाही असं नाहीये, तर सगळी मुलं बंगल्यामध्ये राहतील, झोपडीमध्ये राहणारे जे असतील त्यांनाही मोटिवेशन दिलं आणि त्यांनीही बंगले बांधून गाड्या घेऊन ते आज आनंदात आहेत. म्हणून बाबासाहेबांचे ऋण आपणाला या जीवनामध्ये फेडता येणार नाहीत कितीही प्रयत्न केले तरी. त्याच्यामुळं आपण त्यांच्या जवळ फक्त जाण्याचा प्रयत्न करूया, अशा प्रकारचं मी भावनिक आवाहन करतो. पुन्हा एकदा पुरस्कार सगळे व्यक्ती आहेत यांचं मी अभिनंदन 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 करतो. आणि दीपस अनेक नावं समोर आली. अगदी कुलालवाडी जत तालुका, तिथे एक शिक्षक आहेत, नाव घेत नाहीये. ते शिक्षक काय करायचे की ऊस तुरीच्या हंगामामध्ये ग्रामीण भागातली पालक ऊस तोडायला जातात. पालक गेल्यानंतर भाकरीचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे ती मुलंही पालकांच्या बरोबर जातात. मग त्या शिक्षकानं आपल्या शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी एक युक्ती शोधून काढली की शाळेतल्या सगळ्या उपस्थित मुलांना भाकरी शिकवायला सुरुवात केली. आठवड्याला फक्त शनिवार. अशा व्यक्ती माझ्यासमोर होत्या. वाडे गुरुजी बावळेवाडी या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्कूल स्थापन केलं. अशा व्यक्ती समोर होत्या. खडसे मॅडम समोर होत्या. आमचे सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ ठोकळे साहेब आमच्या समोर होते. संबोधी सर समोर होते. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा 3 प्रकारचे पुरस्कार देत असताना योग्य व्यक्तीची निवड करणं आमच्या समोर आव्हान होतं. पण युट्यूबद्वारे हे आव्हान आम्हाला सोपं झालं आणि मी खरोखर आमच्या समितीला धन्यवाद देतो. कोणत्याही प्रकारचा वाद न करता आजचे जे 3 सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्याला त्यांनी मान्यता दिली आहे. आपण सांस्कृतिक पुरस्कार राहुल संबोधी सरांना देतो. राहुल संबोधी सर सांगलीकरांना माहीत नाहीत असं होणार नाही आहे, कारण त्यांचे वडील असल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय. त्यांचे वडील सुद्धा एक अतिशय चांगले आर्टिस्ट होते, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी थोडासा वेगळा मार्ग चोकाळला. लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या वयस्कर माणसांच्यापर्यंत बाबासाहेबांचे, बुद्धांचे, महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी असणारी त्याची जी तळमळ आहे ती तळमळ आम्ही पाहिली आणि त्याला विनंती केली. त्यांनी पहिल्यांदा माझ्यासारख्या सामान्य माणसाला कशाला पुरस्कार देताय असे वक्तव्य केलं, परंतु आम्ही त्यांना ठणकवून सांगितलं की सांगली शहरामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये दीपस्तंभ संस्था कार्य करत असताना तुमच्या कार्याचा ऑब्झर्वेशन आम्ही सातत्यानं करत आलेलो आहे. आणि मी सुद्धा त्याचं एक नाटक पाहिलं, महात्मा फुलेंच्या रोलमध्ये ते होते. अजूनही मला आठवतं बॅकग्राऊंड कशी आहे. त्या बॅकग्राऊंडमध्ये महात्मा फुले फिरत होती, वीर होती छोटीशी. त्यांच्या दमदार अभिनयानं अख्खं भावे नाट्यगृह त्यांनी हलवून सोडलेलं होतं. लोक हळहळत होती आणि अशा प्रकारची व्यक्ती आमच्यासमोर निवडणं तसं आव्हान होतं. दुसरा सामाजिक पुरस्कार कोणाला द्यायचा? सामाजिक पुरस्कार देणं सगळ्यात अवघड असतं, कारण टिपाटिपणीचं माध्यम सगळ्यात मोठं म्हणजे सामाजिक पुरस्कार असतं. कारण समाजकारण करणारा राजकारणाशी संबंध असतो, राजकारणाशी संबंध असणारा समाजकारणाशी संबंध असतो. पण याला छेद देत आमच्या कमिटीच्या समोर जगन्नाथ ठोकळे साहेबांचं नाव समोर आलं. जेव्हा आम्ही ते करत असलेल्या कार्याला आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा खरं आम्हाला असं वाटलं की कोणत्या पक्षात काम करताय, त्यांचं पद काय आहे आमचं घेणं देणं नाही, परंतु सांगली शहरामध्ये आज ते एक इतिहास निर्माण करत आहेत, एक बौद्ध पर्यटन स्थळ स्थापन करत आहेत, एक जे भीमा कोरेगावला असणारं जे क्रांतीस्तंभ आहे ते क्रांतीस्तंभ त्या ठिकाणी उभं करतायत.
किंबहुना तो क्रांतीस्तंभ जुना झाला असेल पण त्यांच्यापेक्षा सुद्धा अतिशय कोरीव रेखीव आखीव अशा प्रकारचे त्यांनी क्रांतीस्तंभ उभा केला आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्या सांगली शहरातल्या, सांगली जिल्ह्यातल्या आणि भारतातल्या सगळ्या जनतेला ते खुला होईल. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं या पुरस्काराचे महत्त्व आहे ते महत्त्व. त्यानंतर तिसरा जो पुरस्कार आमच्या समोर होता शैक्षणिक पुरस्कार सगळ्यात अवघड, कारण हा बौद्धिक पुरस्कार आहे आणि बौद्धिक पुरस्काराच्या बरोबर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती गुणवत्ता निर्माण केलेली आहे, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काही पाऊल आहे का, योगदान आहे का, हे विचारात घ्यावं लागतं. आणि मग खडसे मॅडमचं नाव आमच्या समोर आलं. मी खडसे मॅडमना 1-2 वेळा व्याख्यानात ऐकलेलं होतं, पण त्यांची फिंद्री ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीची माहिती मला विमल कीर्ती प्रकाशन 40गावचं जे प्रकाशन आहे, जे निकम सर, प्राध्यापक निकम सर चालवतात, आम्ही एकत्र असतो काम करायला, तर त्यांच्या ठिकाणी मला ते वाचायला मिळालं आणि खरोखर वाटलं की या पुरस्कारासाठी फक्त आणि फक्त मॅडमच योग्य आहे. कारण कुटुंबातल्या कर्त्या माणसाला एक नकोशी असणारी मुलगी, नकोशी असेल सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचं पोट करणार नाही आहे, एक नकोशी असणारी मुलगी शिक्षण घेते, शिकत असताना परत कुटुंबातील व्यक्ती, मी नाव घेत नाही, कुटुंबातील व्यक्ती पुस्तकं सगळी विहिरीत फेकून देते, ही पोरगी नापास झाली पाहिजे म्हणून, शिकू नये म्हणून, आणि तरी सुद्धा ती प्रयत्न करते आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिली येते, नेट होते, एमपील होते, PhD होते आणि प्रोफेसर म्हणून काम करते. प्रोफेसर म्हणून काम करत असताना सुद्धा आपली सामाजिक जी बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकी त्यांनी अजिबात सोडलेली नाही. त्यांचं प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या ज्या शेतकरी आत्महत्या आहेत त्या शेतकरी आत्महत्यांच्या विधवा स्त्रियांना, मुलामुलींना आर्थिक मदत करतायत. कुठंही वर्तमानपत्रामध्ये हे वाचायला मिळत नाही, पण जेव्हा त्या मॅडमच्या अंतरंगामध्ये आम्ही घुसत जातो तेव्हा हे सगळं आम्हाला बाहेर मिळतं. क्रांतीज्योती विद्यार्थी संघटना असेल किंवा त्यांच्या विद्यार्थी चळवळीपासून त्यांचं सामाजिक काम असेल खूप मोठं आहे. आणि म्हणून शिक्षण आणि समाज, खरं तर समाज घडवण्याचं साधन हे शिक्षण आहे आणि म्हणून त्यांनी जे दिलेले योगदान आहे ते योगदान आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटलं की शैक्षणिक पुरस्कार हा फक्त आणि फक्त आमच्या सविता ताईंनाच द्यावा, सुनीता ताईंना द्यावा असं वाटलं. त्यांनी मान्य केला, त्यांचं पूर्णसिद्ध अभिनंदन करतो. आमच्या कमिटीनं हे नावं स्वीकारलीत, निवडलीत, त्यांनाही त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.